श्रीमंत शाळेत माजले गवत लोभाची, मजल्यावर मजले चढले. तिथे शिक्षणाचे बाजार भरले. भक्ताविना मंदिराचा गाभारा तो सुना, अन मुलाविना शाळेचा व्हरांडा तो ओला. विद्येचा सुकून गेलाय मळा, जग सुधरत आहे, कधी सुधरेल माझी सरकारी शाळा. आपण सर्रास म्हणतो की शिक्षणाचा बाजार झालाय. मग जेव्हा हा बाजार मांडला गेला तेव्हा या बाजाराचा पहिला ग्राहक कोण होता? सरकार तर सगळ्यांसाठी शिक्षण आणि सर्व सोयी सुविधा फुकट देतं. पण फुकटच्या शिक्षणाने तर आमची इज्जत कमी होते ना. आम्हाला नोकरी तर सरकारीच हवीये, पण शाळा मात्र सरकारी नको. या शाळेचा परिसर जरी आज भरलेला दिसत नसेल, पण एक दिवस मात्र असा नक्कीच येईल की त्या दिवशी इथे उभं राहायला सुद्धा जागा नसेल. हा तो सरकारी GR आहे ज्यामुळे मी आतापर्यंत तुमच्याशी बोलत होतो. नियम क्रमांक 1, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे साहित्य, वह्या, पुस्तके, गणवेश, दुपारचे जेवण, शौचालय, इतर सर्व गोष्टींचा योग्य तो पुरवठा केला जाईल. नियम क्रमांक 2, विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच इंग्रजी विषयाची ओळख व्हावी म्हणून विशेष शिक्षकांची नेमणूक करण्यात येईल. नियम क्रमांक 3, विद्यार्थ्यांना संगणकाची आणि डिजिटल गोष्टींची ओळख व्हावी यासाठी संगणक कक्ष उभारण्यात येईल आणि संगणक तंत्रज्ञाची नेमणूक करण्यात येईल. नियम क्रमांक 4, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य, संगीत, गायन, वादन, कला या गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येईल आणि खेळामध्ये कबड्डी, खो खो व राष्ट्रीय खेळ हॉकी आणि इतर खेळांच्या प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येईल. नियम क्रमांक 5, छडी लागे छम छम, विद्या येई घम घम. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्याच्या दृष्टिकोनातून योग्य त्या शिक्षा केल्या तर पालकांनी त्यात हस्तक्षेप करू नये, अन्यथा त्या विद्यार्थ्याचे नाव कमी करण्या इतपत अधिकार हे शाळेकडे राहतील. कारण शिस्त ही काळाची गरज आहे. आणि आता मी जे सांगणार आहे तो सर्वात महत्वाचा नियम आहे. तो म्हणजे नियम क्रमांक 6, विद्यार्थ्यांना 1ली ते 7वी पर्यंतचे शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून घेणे अनिवार्य राहील, अन्यथा तुमची कोणतीही पदवी ग्राह्य धरली जाणार नाही. आणि हा नियम इथून पुढे जे विद्यार्थी 1लीमध्ये प्रवेश घेणार आहेत त्यांच्यापासून पुढे लागू होणार आहे. नियम क्रमांक 7, प्रत्येक शिक्षकाला त्यांच्या विषयाचा किमान 80 ते 85% निकाल द्यावा लागेल आणि निकालानुसार शिक्षकांच्या वेतनामध्ये बढती व घटती होईल. त्यासाठी वर्षातून 4 वेळा मोठ्या अधिकाऱ्यांची शाळेवरती तपासणी होईल. कारण तुम्ही आता सुशिक्षित पालकांच्या प्रश्नांचे उत्तरार्थी होणार आहात. ठीक आहे, जे पालक येत आहेत त्यांच्या फॉर्मवरती सह्या घ्या.
आपणा सर्वांना माहीत असेलच की शाळा चालू होऊन 2च दिवस झालेले आहेत. प्रवेश चालू असल्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. मग प्रश्न असा उठतो की ज्यांच्याकडे पर्यायच नाही त्यांनीच सरकारी शाळेत यावं का? आणि ज्यांच्याकडे पर्याय आहेत त्यांनी पर्यायच शोधत फिरावं का? मग अशाने आपण शिक्षणाची आणि मुलांची 2 गटात विभागणी तर करत नाही ना. असं म्हणतात की मुले ही तर देवाघरची फुले आहेत. पण आम्ही त्यांच्या बालवयातच त्यांच्यात गरीब श्रीमंतीची बीजे तर पेरत नाही ना. जर का सरकारी शाळेत मुलेच शिकायला आली नाहीत तर भावी शिक्षकांच्या मेहनतीला कितपत न्याय मिळेल? कित्येक महापुरुषांच्या पावलांचे ठसे आजही याच सरकारी शाळेत उमटलेले दिसतील. मग सरकारी शाळेचा दर्जा ठरवणारे तुम्ही आम्ही कोण? विद्या हे एकमात्र असे धन आहे की ते प्रत्येकाला त्याच्या अपेक्षेप्रमाणे मिळू शकते, पण देणारा मात्र व्यापारी नसावा.